मंडळी मंडळी बघा, इथे बघू शकता जोडीवरती गुलाल पण झालेलं आहे. बघू शकता सर्वसामान्य गाडा मालकांचे जोडी विजय झालेले आहे. तर थोडंसं संवाद साधूया. दादा नमस्कार. आज इथे मुंबईमध्ये रिटगर इथे मैदान होतं आणि तिथे तुमचा गुलाल पण झालेला आहे. कोण कोण पळाला तो सांगा ना. ओके, घरचीच आज आहेत का? 10 गुलाल. तर आज कुठल्या साईडची पळाली गाडी? डावी साईडची. कोण होता विरुद्धला दादा? ओके, तर ही शर्यत कशी काय जमून आली होती? अच्छा, अड्ड्यामध्ये. तर बैल चारी बैल सांगून का केली का शर्यत? ओके, तर काय सांगाल? तुमची बोलतात ना A1 जोडी आहे, तर 10 गुलाल सल्लग घेतात. आज कशा प्रकारे तुमची गाडी पळाली आणि त्याबद्दल सांगा ना. ओके, म्हणजे ती गाडी बाहेर गेली का? अच्छा, तर काय सांगाल आजचं नियोजन कसं काय होतं म्हणजे खास? तर ही शर्यत तुम्ही किती बादल्यांवरती जमवली होती? अच्छा, तर स्वतः ड्रायव्हर होते, तर काय अंदाज ने गाडी पळाली? अंदाज म्हणजे काय तसा अंदाज नाही. दोन्ही बैला कशी एखादा राशीतले ते बरोबर आहे, बरोबर आहे. तर आज काही चॅलेंज होतं का मैदानामध्ये तुम्हाला? चॅलेंज काय नव्हता. ते एवढा ज्याही ज्याही पैरण नाही दिलं त्यांना ठोकण्याची ताकद आमच्या. अच्छा, दादा तुम्ही बोलल्याप्रमाणे पैऱ्यासाठी तुम्हाला बराच प्रॉब्लेम आला. नक्की याचं कारण काय दादा? म्हणजे काय ना, बैल पळून सुद्धा पैरण नाही देत. तर आज तुमच्या बैलांनी म्हणजे तुम्हाला गुलालामध्ये कंटिन्यू ठेवतोय. एक त्याच्यावरती तुमचा अभिमान पण आहे, विश्वास आहे. तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहेत, तुम्हाला पण बराच अंदाज आला असेल या जोडीचा. एकंदरीत कसं म्हणजे तालमील जमतंय जोडीचा? गाडी जशी नरमादी सारखी गाडी पडते. ओके, कुठे कुठे शर्ती केल्यात आतापर्यंत? अच्छा, सगळीकडे आला. तर तुम्हाला असा कुठला मैदान खास म्हणजे तुमच्या बैलाला योग्य म्हणजे वाटतंय? अच्छा, स्वतः तुम्ही ड्रायव्हर होते, तुम्ही बोलल्याप्रमाणे कुठला पण मैदान असो तरी पण पळतंय, एक खासियत आहे. तर दादा प्रतिस्पर्धी म्हणून चॅलेंज काय असतं म्हणजे जेव्हा शर्यत केलं तेव्हा? आमच्या बैलांच्या भरोसा आहे. सगळ्यांची बैला सगळे गुलालासाठी बरोबर आहे. एखादी गाडी कशी म्हणजे आज बघा इथे विजय येते एखादा. बरोबर आहे. आणि आज बघा सर्वसामान्य गाड्या मालकांसाठी खास मैदान हा ओळखला जातो. आणि कुठेतरी बोलतात इथे शर्यतीला आला की शर्यत नक्कीच होते. तर अजून काय बोलाल? पुढचं नियोजन कुठे असेल? मैदान पडत. अच्छा, रविवार अच्छा, ते पण आहे म्हणजे 3 फेऱ्यांचं मैदान पण आहे. 3 फेऱ्याला पळणार आहे. 3 फेऱ्याला मैदान होत आहे. कसा आनंद आहे? खूप आनंद आहे. मुंबईमध्ये खूप कमी मैदान होतात, त्यामुळे आपल्या लोकांना पण जरा मजा येते. बरोबर आहे. आणि दादा प्रत्येकाचं स्वप्न असतं का आपला 3 फेऱ्यामध्ये बैल पालावा, आणि कुठेतरी एक सर्वसामान्य गाड्या मालकाच्या स्वप्न पूर्णसाठी एक दादांनी एक मैदान घेतलेला आहे. तो अभिनंदन करतो. त्यांनी हा मैदान घेतलाय. मुंबईची घाटावरती सगळी बैल जात नाही. बरोबर आहे. एक मजेचं हौशीचं मैदान, त्यामुळे सगळ्यांनी मजा करा मैदानाला. शांततेत सगळे मैदान खेळतात. तर कुठेतरी बोलतात ना दादा की 3 फेऱ्यामध्ये पडल्यावर एक बैल उजाडामध्ये पण येते दादा. तिथं आहे, कारण
त्यामध्ये कळतो बैलाची कुवत काय आहे. बरोबर आहे. बिंजोरचा खेळ पण मोठा आहे. बरोबर आहे. शेवटी आपला खेळ 3 फेऱ्याचं मैदान कमी आहे. बरोबर आहे. आपला खेळ तो नाही. बरोबर. बिंजोरचा खेळ आहे. त्यामुळे ते घाटावरचे विषय आहे तो वेगळा आहे आणि आपल्या इकडचा विषय वेगळा आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या बैलांना संधी भेटते ती एक चांगली गोष्ट आहे. कारण हल्ली बघा वासरा पण खूप पालतात. बरोबर आहे. हो तरी ती मोठे मोठे शेती करत नाही. बरोबर आहे. म्हणजे मोठ्या किमतीची पैशाची हे करत नाही. बरोबर आहे. आता कसं आहे त्यामध्ये कळेल कोण किती पळतं त्या हिशोबाने. कोणी कोणाची गाडी मारू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे काय पैशामुळे लोक मागे आहेत. पैशामुळे लोक मागे आहेत. तर आणि तर ज्याची हिंमत आहे ना 11,000 खेळायची 11,000 15,000 21,000 जे मोठे मोठे गावाने खेळतात ना त्यांचे सुद्धा छोटे गाडामध्ये खेळायला तयार आहेत. बरोबर आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये प्रत्येकाच्या बैलाची किंमत कळेल. वासरा असतील त्यापेक्षा आता नवीन आता म्हणजे घाटावर असेल ते आता नवीन रुटीनला तर दादा बघा ना आता